नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र तडका या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत पनीर स्मोक फ्राय। तर साहित्य पाहूया। इथे घेतले एक चम्मच मिरची पावडर, इथे गरम मसाला घेतलाय, इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, कसुरी मेथी, तेल, मीठ आणि 250 ग्रॅम पनीर। तर इथे आपण पनीर कट करून घेऊ। तर ह्याचं आपण आता मॅरिनेशन करून घेऊ। इथे बाउल घेतलाय आपण, त्यात तेल घ्यायचं, बेसन पीठ घ्यायचं, मिरची पावडर, गरम मसाला, मीठ, कसुरी मेथी, हे सगळं एकत्र करायचं, मिक्स। याला थोडं फेटून घेते छान। इथे आपलं फेटून झालेलं आहे। तर ह्यात आपण आता पनीर घालून घेऊ। सगळ्याला लागेल असं लावून घ्या। लागलं गेलेलं आहे। तर आपण याला आता स्मोक देणार आहोत। मी त्याच्यासाठी कोळसा घेते। मी कोळसा घेतलाय, तो आपण गॅसवर ठेवू। तर गॅसवर मी जाळी ठेवून घेतली आहे, त्याच्यावरती हा कोळसा ठेवून द्यायचा। असं मॅरिनेशन करून तुम्ही हे 4-5 दिवस सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा 10 मिनिटं अगोदर फ्रीजमधनं बाहेर काढून त्याला ठेवायचं आणि मग नंतर फ्राय करायचं। छान लाल होऊन द्यायचा कोळसा।
बंद करून घेऊ आता. शिजून जाईल. ह्याच्यासाठी आपण स्मोक देण्यासाठी तूप घेणार आहोत. तर कोळसा छान गरम झालेला आहे. आता मी तुम्हाला इकडे दाखवते. हे आपलं मॅरिनेशन घेतलेलं आहे आपण. आता त्याच्यावरती एक वाटी ठेवायची. अशी वाटी ठेवून द्यायची. कोळसा गरम केलेला तो घ्यायचा. असं झाकण धरायचं, तूप सोडायचं. एक 2-3 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं. चला तर आपण हे काढून घेऊ. 2-3 मिनिटं झालेले आहेत. छान स्मोक बसलेला आहे. तर ह्याला आपण फ्राय पॅन ठेवून फ्राय करून घेऊ. तर इथं फ्राय पॅन ठेवलेला आहे मी. गॅस लावून घेऊ आपण. त्याला थोडं गरम होऊन देऊ. पण बटर घालून घेऊ थोडं. इकडं पसरून घेऊ. पनीर एक एक आपण सोडून देऊ. गॅस थोडा बारीक करून घेतला मी. तर मी हे सगळे घालून घेते पॅनमध्ये. त्याला होऊन देऊ आपण आता. तर आपण हे पलटून घेऊ.
अजून एक 5-7 मिनटं ह्याला ठेवू आपण. आणि आपण इथे चटणीसाठी साहित्य घेतलेलं आहे. तर मी इथं पुदिना घेतलेला आहे, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, थोडं जिरं आणि मीठ. तर ह्याची मी चटणी बनवून घेते आणि याच्यात थोडंसं मी डाळवं पण घेणार आहे. चला तर आपले हे सगळं झालेलं आहे. तर मी ह्याला काढून घेते, गॅस बंद करते आणि तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते.